2023 हे वर्ष माझ्यासाठी भावनांनी भरलेलं वादळ होतं. नमस्कार, मी सोनाली तुमचं स्वागत करत आहे माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये. 2023 या वर्षी परमेश्वरांनी एका हातामध्ये सुख आणि दुसऱ्या हातामध्ये दुःख असे दोन्ही हात माझे दाबून ठेवले होते. कारण की एका हाताने आमच्या वडिलाला आमच्यापासून हिरावून घेतले आणि दुसऱ्याच हातामध्ये मला मुलाचा जन्म झाला. कुटुंबात सुख आणि दुःख या दोन्हीचा वर्ष अशा प्रमाणात होता ना की कुणाला काही बोलायलाच मार्ग भेटला नाही. त्यामुळे आमच्या वडिलांची सावली आणि त्यांचाच आशीर्वाद म्हणून आम्ही याला जपत आहोत. आमच्या वडिलांना सगळेच दादा म्हणायचे, म्हणून आमच्या घरातले सगळेच जण याला दादा म्हणतात. परंतु हाच दादा आज आजीला निरोप देत असताना मोठमोठ्याने हंबाडा फोडत होता. कारण की आज खूप दिवसानंतर आईला निघायची वेळ झाली. तिचेही नातू होते, ते दररोज कॉल करून तिला बोलवत होते, कारण की त्यांचाही जीव तिच्यात अडकला होता. शेवटी लेकीकडे आई राहणार तरी किती दिवस. जेवढे दिवस राहिली आम्ही खूप आनंदाने राहिलो. खरंच आज पहिल्यांदा आई एवढ्या वेळेस राहिली ना की असं वाटत होतं नेहमीच राहावा. पण ती रीतच आहे, लेकीकडं फक्त 10 दिवस, उरलेलं आयुष्य आपल्या घरी. शेवटी निरोप घेत असताना माझ्या मुलाचा हंबाडा एवढ्या प्रमाणात होता ना की अक्षरशः 2 दिवसापासून तो नुसता आजीच बोलत होता. आणि मी जाताना कधीच आईकडे बघत नाही, कारण की तिचे डोळ्यातले अश्रू हे कधी थांबत नसतात. अबोल भावना ह्या मायलेकीच्या नेहमीच असतात. त्यातच माझा हा मुलगा आजीच्या नावाने हंबाडा फोडत होता. असंच असतं आजी आणि नातूचं प्रेम. आजी म्हणजे दुधावरची सायच असते, प्रेमळ मायेने एकमेकांना जवळ घेणारी आपल्या सगळ्या नातवांना. भेटू परत नवीन ब्लॉग सहित नवीन वेळेवर. तुमची आजी अशीच आहे ना.